फलटण तालुक्यातील श्रीराम साखर कारखाना व गोविंद डेअरी तसेच जनावरांच्या कत्तलखान्यातील रसायन मिश्रित व मणी मिश्रित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता ओढ्याद्वारे नदीत सोडले जात आहे। यामुळे नीरा नदी प्रदूषित झाली आहे। नीरा नदीतील पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे। गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत चालला आहे। या समस्येमुळे शेतीसह जनावरांना शुद्ध पाणी, स्वच्छ वातावरण मिळणे अशक्य होऊ लागले आहे। नीरा नदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। पाणी थांबवा, नीरा नदी वाचवा आणि लहान मुलांनी पाणी कसं प्यायचं? नदीचं पाणी एवढं खराब झालेलं आहे की अगदी देवालयातील देव सुद्धा चांदीचे काळे पडतात। पाण्याचा पाण्याचा असा गंभीर प्रश्न निर्माण होती जेणेकरून लहान मुलांचं तर पण मोठे माणसं सुद्धा सतत आजारी पडतात। म्हणजे त्याच्यामुळे शेतीचं बी आरोग्य, माणसाचं आरोग्य आणि सगळेच होते। कारखाना, कत्तलखाना, डेअरी आणि माळेगाव कारखाना यांनी पाणी सोडण्याचं बंद करा। शिरोली बंधारा आहे, म्हणजे कांबळेश्वर बंधाऱ्यापासून वर पाणी चांगलंय आणि या बंधाऱ्यात शिरोलीच्या फलटण तालुक्यातून जो बुरुंगलेंच्या पुढचा जो बोरावक्यांच्या पुढच्या वड्यातून जास्त प्रदूषण येत आहे सर। चर्चा होती श्रीराम साखर कारखाना, हा त्याच्यानंतर ते दूध कत्तलखाना, गोविंद प्रकल्प आणि कत्तलखाना, हा या तीनचं जे पाणी आहे हा त्याची ही गरज हा तोच मुद्दा। त्यामुळे त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे। छान 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 मागं लक्ष त्याच्यावर बरोबर।